श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. स्वामी म्हणतात, कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामींची शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबर तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीची आकारणे, जो लावी भक्तांशी बुनवी मनाच्या दंभयुक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव, शुद्ध मनाशी कार्य व्यर्थ बरळतो. कशाचे असो भूक त्याशी, तू पुढे काय ठेवतो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरून देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल आभास मानू नये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्य नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. प्राण गेला तरी दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे, तर घाबरतो कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंग प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो अनुभव नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे.
आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. स्वामी समर्थ. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरला असता उडू नये. कोणाचेही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये शुद्ध आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीतरी विचारांचाही करावा, वाईट विचारांचा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. तुझी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला फार भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेस. कसे वाटले आमचे स्वामींचे विचार? नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि रोज असे विचार ऐकण्यासाठी, रोज स्वामी समर्थांचे विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.